आज आपण हॉटेलपेक्षाही भारी मस्त झणझणीत आणि छान गावरान पद्धतीची घरच्या घरी मोड आलेल्या मटकीची रस्सा भाजी बनवणार आहे। त्यासाठी इथे बघा कुकरमध्ये मी पोहे खाण्याचे 2 चमचे एवढं तेल गरम करून घेतलं। त्यामध्ये थोडेसे जिरे टाकून घेतले। जिरे छान फुलल्यानंतर 4-5 कढीपत्त्याची पानं टाकून ते सुद्धा छान असे तेलामध्ये परतून घेतले। त्यानंतर एक छोट्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा तो सुद्धा टाकून व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे। त्यानंतर मोड आलेली मटकी यामध्ये टाकून घ्यायची आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद टाकून हे छान व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये मी 1 ग्लासभर एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे। आवश्यकतेनुसार इथं आपल्याला पाण्याचा वापर करून घ्यायचा आहे। व्यवस्थित असं परत एकदा मिक्स करून घेतलं। आता कुकरचं झाकण लावून आपल्याला कुकरची फक्त एकच शिटी करायची आहे। तोपर्यंत इथं आपण मटकीच्या रश्श्यासाठी छान असा मसाला भाजून घेऊया। सुरुवातीला काही सुके मसाले तसेच खडे मसाले सुद्धा इथं भाजून घेणार आहे। खड्या मसाल्यांमध्ये धणे, दालचिनी, इलायची, काळे मिरे तसेच लवंग आणि कर्णफूल घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार खडे मसाले वापरू शकता। पांढरे तीळ, खसखस आणि खोबरं सुद्धा घेतलेलं आहे। तसेच थोडीशी जिरे सुद्धा सोबत यामध्ये भाजून घेतलेले आहे। आता हे सुके मसाले आणि खडे मसाले छान असे खमंग भाजून झालेले आहेत। ते मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत। आता त्याच पॅनमध्ये एक उभा पातळ चिरून घेतलेला कांदा आणि टोमॅटो छान असा भाजून घेतलेला आहे। त्यानंतर त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून कोथिंबीर सुद्धा व्यवस्थित अशी परतून घेतलेली आहे। कांदा टोमॅटो थंड होईपर्यंत इकडे आपण हे जे सुके मसाले भाजून घेतले होते ते आपण मिक्सरला बारीक करून घेऊया। तर तुम्ही बघू शकता सुरुवातीला मी यामध्ये अजिबात पाणी वगैरे न टाकता असंच मिक्सरला फिरून घेतलं। त्यानंतर यामध्ये पाणी टाकून याची व्यवस्थित बारीक अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे। आता यामध्येच आपल्याला हे कांदा आणि टोमॅटो सुद्धा टाकून घ्यायचे आहेत आणि अगदी बारीक याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता मिक्सरला अगदी बारीक अशी याची पेस्ट तयार झालेली आहे। चला आता लगेचच आपण भाजीच्या फोडणीची तयारी करूया। त्यासाठी इथे मी कढईमध्ये मोठे 3 चमचे एवढं तेल कडकडीत गरम करून घेतलं। त्यामध्ये मोहरी टाकून घेतली। मोहरी तेलामध्ये छान अशी फुलल्यानंतर तयार करून घेतलेला हा मसाला आपल्याला यामध्ये टाकून व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। आता यामध्येच मी 1 चमचा एवढं ठेचलेलं आलं लसूण टाकून घेतलेलं आहे। यामध्ये तुम्ही आलं लसणाची पेस्ट सुद्धा वापरू शकता। तयार केलेले हे वाटण मी छान मंद ते मध्यम आचेवरती व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला काही सुके मसाले टाकून घ्यायचे आहेत। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे सुक्या मसाल्याचा वापर करू शकता। हे मसाले सुद्धा मी 1 मिनिट व्यवस्थित यामध्ये फ्राय करून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता मसाल्यांना छान असं तेल सुटलेलं आहे। त्यानंतर यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं आहे। आवश्यकतेनुसार या ठिकाणी आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे। थंड पाणी अजिबात इथं वापरायचं नाहीये। त्यानंतर शिजून घेतलेली सगळी मटकी मी यामध्ये टाकून घेतली। मटकी पाण्यासहितच टाकून घ्यायची आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मंद ते मध्यम आचेवरती ही भाजी आपल्याला छान अशी 2-3 उकळ्या येईपर्यंत शिजून घ्यायची आहे। सगळ्यात छोटी बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेतली। तर तुम्ही बघू शकता मस्त झणझणीत तसेच गावरान पद्धतीची मटकीची रस्सा भाजी बनून तयार झालेली आहे। तुम्ही सुद्धा माझ्या या पद्धतीने एकदा मटकीची रस्सा भाजी घरच्या घरी नक्की बनवून बघा। हॉटेलची चव सुद्धा तुम्ही विसरून जाल। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।